नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मुक्ता ही सईमाऊला म्हणत असते की इतरांचे पप्पा असतात ते त्यांच्या मुलांना बाहेर फिरायला मॉलला घेऊन जातात, त्यांना वेळ देतात, त्यांच्यासाठी छान छान शॉपिंग करतात. तुझ्या पप्पाने असं तुझ्यासाठी कधी केलं आहे का? नाही. सागर पप्पाने कधीही सईमाऊसाठी शॉपिंग वगैरे केलेलीच नाही आहे. बरोबर आहे सईमाऊ, तुझं तुझं ना पप्पाचं जे काही म्हणणं आहे तुझं ते खरं आहे. त्यावेळेला मग आता इथे मुक्ताला ती म्हणते की नाही मुक्ताई, आपण एकदा गेलो होतो ना शॉपिंगला, तुला आठवतं आहे का? तुला शॉपिंगला खरं तर जायचं होतं, म्हणून पप्पा म्हणाला होता की तुम्ही दोघी शॉपिंगला जा. आपण जात होतो, परंतु पप्पा पण आपल्यासोबत आला होता. तेव्हा मग ती म्हणते की कुठे पप्पा, कुठे आला होता? तेव्हा ती म्हणते की हो, आला होता तो. आणि त्याने स्वतःची जी ऑफिस मीटिंग होती ती कॅन्सल केली होती आपल्यासाठी, आणि ती मीटिंग कॅन्सल करून तो आपल्यासाठी आला होता, आणि आपण छान शॉपिंग देखील केली होती, असं ती मुक्ताला सांगते. त्यावेळेला मुक्ता म्हणते की ठीक आहे, पप्पा आला होता, परंतु तिकडे येऊन त्याने काय केलं? असा फ्रॉक हातात घेतला जो तुझ्या मापाचा पण नव्हता. सोड ना सईमाऊ, तू बरोबरच बोलतेस, पप्पाचं ना तुझ्यावरती प्रेमच नाही आहे. अगं, इतरांचे जे पप्पा असतात ते स्वतःच्या मुलांना वेळ देतात. मला सांग, तुझ्या पप्पाने कधी तुझ्यासाठी वेळ दिलाय का? तुझ्याशी खेळलाय का तो? तुझ्याबरोबर कधी थांबलाय का? आणि तुझे कधी केस वगैरे विंचरलेत का? किंवा तुम्ही दोघांनी मिळून अशी कोणती रेसिपी तरी कधी बनवली आहे का? पप्पाने तुला कधी वेळच दिला नाही, असं सईमाऊला ती मुद्दाम सांगते. त्यावेळेला आता सईला आठवू लागतं की सागर कशाप्रकारे सईमाऊला वेळ देत होता, आणि तिला स्वतःच्या हाताने त्याने भरवलेलं होतं. स्वतः तो तिची काळजी घ्यायच्या, मुक्ता नसताना त्याने पूर्ण तिला जपलेलं असतं. आणि हे सगळं होत असताना सागरने स्वतःच्या कामाची किंवा ऑफिसचीही पर्वा केलेली नसते. आणि सागरने सईमाऊला हा घास चिवचा काऊचा असं म्हणून सगळीकडे तिला भरवलेलं असतं. त्यानंतर मुक्ताला ते सगळे क्षण आठवतात, आणि त्याच वेळेला सईमाऊला देखील ते सगळे क्षण आठवतात. नंतर सई शांत बसलेली असते, तिच्यासमोर सगळं चित्र पप्पाचं उभं राहतं. आणि ज्यावेळेला सई ही भिजलेली असते त्यावेळेला सागर हा तिचे केस पिसून देतो, आणि त्यानंतर सईमाऊला म्हणतो की सईमाऊ चला, अगं तुझं डोकं भिजलंय, आणि मग तो तिला पुसून देतो. आणि त्यानंतर पुसून दिल्यानंतर तिचे केसही विंचरून देतो, आणि अशा प्रकारे सई आणि पप्पा एकत्र एन्जॉय करतात. त्यानंतर मग सागरने एकदा सईसोबत मिळून रेसिपी बनवलेली होती, म्हणजेच मुक्तासाठी केक बनवला होता. हे सगळं आता पुन्हा सईमाऊला आठवू लागतं. आणि जसं जसं सई पप्पाला सांगत असते तसं तसं पप्पा केक बनवत चाललेला असतो. हे सगळं तिला आता आठवतं. त्यानंतर मग मुक्ता म्हणते की काय झालं सईमाऊ, काय झालंय, तुला काय आठवलंय? तेव्हा ती गप्प बसते, ती पुढे काहीच बोलत नाही. आणि मग आता स्वाती आणि मुक्ता दोघीजणीही सईमाऊकडे अगदी आशेच्या नजरेने पाहत असतात की सईमाऊ मनातला राग सगळा विरघळवून पुन्हा सागरकडे जाईल आणि पुन्हा सागरशी बोलायला लागेल. मग त्यावेळेला आता इथे सईला मुक्ता म्हणते की तुला माहिती आहे का सईमाऊ, जशी पिगी बांग असते ना तसंच आपल्या मनाचंही देखील असतं. आपलं मन असतं ना, त्याच्यामध्ये चांगल्या आणि वाईट आठवणी या साठवून ठेवलेल्या असतात. परंतु तुला माहिती आहे का, या चांगल्या आणि वाईट आठवणी या साठवलेल्या असतात, त्या आपल्यावर असतं की आपण कुठल्या आठवणींना कुरवाळत बसायचं आहे. चांगल्या आठवणी घेऊन पुढे जायचं आहे की नुसतं दुःखात राहायचं आहे, हे सगळं आपल्यावर असतं सईमाऊ. तुला माहिती आहे का की आपल्या मनामध्ये चांगल्याच आठवणी आपण कायम जपून ठेवायच्या असतात. आणि सईला ती जवळ घेते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मग ती म्हणते की सईमाऊ, तुला असं का वाटतं की पप्पाचं तुझ्यावर प्रेम नाही आहे? पप्पाचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे बेटा. तू खरंच खूप चुकीचा विचार करतेस. तुला माहिती आहे का की या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यामध्ये पप्पा खूप एकटा पडला होता. तुझा जो तू म्हणतेस की पप्पा तुझ्यावर राग करत होता, तो खरं तर तुझ्यावरचा राग नव्हताच बेटा. तो खरं तर सावनी मम्माचा राग होता. आणि सावनी मम्माचा राग तुझ्यावर निघायचा, त्याचं तुझ्यावर प्रेम नव्हतं अशातला कुठलाही भाग नव्हता. परंतु सावनी मम्मा जशी तुझी काळजी घेत नव्हती, जसं तुझ्यावर प्रेम करत नव्हती, म्हणून तू माझ्याकडे यायचीस ना त्या काळजीसाठी आणि त्या प्रेमापोटी. तसंच पप्पाचंही झालं होतं, पण पप्पा कोणाशी काही शेअर करू शकत नव्हता. तुला माहिती आहे, तू माझ्याकडे यायचीस आणि आपण दोघी छान एकमेकींशी बोलायचो. तू माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करायचीस, तुला बरं वाटायचं. परंतु तुझी जशी मुलगी म्हणून सावनी मम्माने काळजी घेतली नाही ना, तसेच पप्पाची बायको म्हणून तिने कधीही काळजी घेतली नाही. म्हणूनच पप्पा फार एकटा पडला होता. त्याला खरंच खूप वाईट वाटायचं या सगळ्या गोष्टीचं. म्हणून तो स्वतःला त्रास करून घ्यायचा आणि आजूबाजूच्या व्यक्तींशी पण बोलायचा नाही. याच्यामध्ये असं कुठं होतं की तुला पप्पा म्हणजे पप्पाला तू आवडायची नाहीस, असं असं अजिबातच नव्हतं बेटा.
हे बघ, पप्पाची काळजी करणारं तेव्हा कोणीही नव्हतं. आणि तुला माहिती आहे ना, जेव्हा पप्पासाठी कोणी नव्हतं तेव्हा तो एकटा असायचा. माझ्याकडे तू यायचीस, परंतु पप्पाचं काय बेटा? तू विचार कर ना, पप्पाने तुझ्यासाठी माझ्याशी लग्न केलं. तुला माहिती आहे, तुझी मुक्ताई तुझ्यासोबत कायमची राहावी ना, त्यासाठी पप्पाने किती मोठी स्टेप उचलली होती. किती मोठं काम केलं होतं पप्पाने. आणि तू जशी पप्पाला म्हणतेस की तू आवडायची नाहीस ना, तसं माझ्याही बाबतीत होतं बाळा. पप्पाला मी पण नाही आवडायचे आणि पप्पा माझ्याशी बोलायचा पण नाही. परंतु फक्त त्याच्या सईमाऊसाठी, फक्त त्याच्या सईसाठी त्याने ही मोठी स्टेप उचलली आणि त्याने माझ्याशी लग्न केलं. आणि आता बघ, मी लग्न केल्यामुळे तुझ्यासोबत या घरामध्ये राहते ना, तुझा विचार करते, आपण सगळे एकत्र आहोत का? तर फक्त पप्पामुळे. पप्पाने जेव्हा तेव्हा जर ही स्टेप उचलली नसती तर मग आपण एकत्र नसतो. त्यावेळेला मग आता सईमाऊला ती म्हणते की तुला आठवतं आहे ना सईमाऊ, की काय घडलं होतं ते? तेव्हा सईला सगळं आठवायला लागतं की सागर हा सईला म्हणत असतो की सई बेटा, तुझी मुक्ता आंटी तुला खूप आवडते ना, आणि तुला तिच्याबरोबर फॉरेवर राहायचं आहे ना. तेव्हा मग सई माऊ मांडू लावून हो असं म्हणते. सागर म्हणतो, मग काळजी करू नकोस, मुक्ता आंटीबरोबर जो मुलगा लग्न करतोय ना, तो मुलगा मी आहे. आणि आमच्या दोघांचं लग्न झाल्यानंतर मुक्ता आंटी कायमची आपल्या घरी येणार आहे आणि आपल्या घरी आल्यावर ती तुझ्यासोबत राहणार आहे. हे ऐकल्यावर आता सई म्हणते की खरंच पप्पा? तेव्हा सागर म्हणतो की हो, तुम्ही काय म्हणता ते फॉरेवर, तसं ती आपल्याकडे राहणार आहे. असं म्हटल्यावर सई खूपच खुश झालेली असते. त्यानंतर सईला त्या सगळ्या गोष्टी आठवतात की कशाप्रकारे सागरने तिच्या प्रेमासाठी, तिच्या काळजीसाठी मुक्ताला घरात आणलेलं असतं. तेव्हा मग मुक्ता म्हणते की बेटा, पप्पाने तुझ्यासाठी इतका विचार केला, तो तुझ्या आनंदासाठी काही करू शकत होता. इतकं की मी त्याला आवडत नसूनही त्याने माझ्यासोबत लग्न केलं, फक्त सईमाऊसाठी. सईमाऊला बरं वाटावं, तिची काळजी घेण्यासाठी कोणीतरी यावं, म्हणूनच पप्पाने हे सगळं केलं होतं. मग तू विचार कर ना सईमाऊ, की असं कसं तू म्हणू शकतेस की पप्पाचं तुझ्यावर प्रेम नाही आहे? अगं, पप्पा तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो आणि त्याची काळजी आहे, म्हणूनच तर त्याने ही स्टेप उचलली होती ना. आणि मग तू असं कसं म्हणतेस? जर पप्पाने त्यावेळेला सावनी मम्माला वाचवलं नसतं तर मग तुझा जन्म कसा झाला असता? अगं, तुझा जन्म झाला म्हणूनच पप्पाला खूप आनंद झाला होता बेटा. आता सई ही बेडवरून उठते, तिचे डोळे काही उघडतात आणि मग तिने स्वतः जी काही खेळणी पाळवलेली असतात ती खेळणी ती स्वतः उचलते आणि तिच्या त्या बॉक्समध्ये भरून ठेवते. आणि ते बघून मुक्ताला आणि स्वातीला खूप बरं वाटलेलं असतं. आपली सईमाऊ थोडी का होईना कन्व्हिन्स झाली, हे पाहून त्यांना आनंद होतो. आता स्वाती आणि मुक्ता दोघी एकमेकींना हळूच हातात हात देतात, कारण फायनली आपली सईमाऊ जराशी नाराज असते आणि ती जरा हसलेली असते. आणि हे पाहून त्या दोघींनाही आनंद होतो. नंतर आता सई स्वतःची खेळणी ही व्यवस्थित अगदी जागेवर लावून ठेवते आणि त्यानंतर मग मुक्ताच्या बाजूला येऊन तिला मिठी मारते. त्यावेळेला आता मुक्ता म्हणते की सईमाऊ, मला माहिती आहे मनाच्या कोपऱ्यात खूप काही वाईट आठवणी साठल्या आहेत, परंतु त्या लवकरात लवकर चांगल्या होतील. आणि मुक्ता मनातच म्हणते की सईमाऊ, मला माहिती आहे की तू अजूनही पूर्णपणे कन्व्हिन्स झालेली नाही आहेस पप्पाच्या बाबतीत, परंतु काळजी करू नकोस. लवकरच तू या बाबतीत कन्व्हिन्स होशील आणि तुला लवकरच समजेल की तुझं पप्पाचं आणि तुझं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे. आणि स्वामी लवकरात लवकर माझ्या सईचं मन बदलू देत आणि लवकरात लवकर ती स्वतःच्या पप्पाच्या बाजूने होऊ देत. तर इथे झोपायला घालत असताना मुक्ता ही सईला म्हणते की चल सई माऊ, तू झोप, मी ना तुला छान राजकुमारीची आणि राजाची गोष्ट सांगते. त्यावेळेला मग ती म्हणते की ठीक आहे, सांग मुक्ताई. मग मुक्ता सांगायला सुरुवात करते की तुला माहिती आहे का सई माऊ, अगं एका नगरामध्ये ना एक राजकुमारी राहत होती आणि राजकुमारी ना ही खूप सुंदर होती, खूप छान होती. आणि तिचे जे वडील होते ना, राजकुमाराचे वडील, ते पण खूप चांगले होते. अगं, ते दोघंही ना एकमेकांवर खूप काळजी करायचे, प्रेम करायचे. परंतु ना एकदा एका विचित्र अवस्थेमध्ये राजकुमाराच्या वडिलांना, म्हणजेच त्या मुलीच्या वडिलांना ना काही लोकांनी धमकावलं आणि चुकीचं काही काही सांगितलं आणि म्हणून त्यांच्यात गैरसमज झाले. तेव्हा आता सई उठते, सागरही तेवढ्यात येतो. सई म्हणते की मुक्ताई, मला ही तू गोष्ट सांगू नकोस, मला तू दुसरी गोष्ट सांग. मुक्ता म्हणते की अगं ऐक तर, पुढे मजा आहे या गोष्टीमध्ये. अगं, त्या राजकुमारीचा कशाप्रकारे त्यांनी सगळ्यांनी गैरसमज दूर केला हे आहे सगळं पुढे. तेव्हा सई म्हणते की नको, मला ही गोष्ट नको. मला माहिती आहे तू मुद्दाम अडून अडून आपल्या घरातलीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतेस ना माझी, मला कळतंय मुक्ताई, नको, मला ही गोष्ट नको आहे, असं सई बोलून दाखवते.
त्याच वेळेला आता सागर हा तिथे आलेला असतो आणि मग सागरला पाहून सई म्हणते की मुक्ताई, मी माझ्या रूममध्ये झोपायला जाते, मला इथे झोपायचं नाही. तेव्हा मुक्ता म्हणते की अगं बेटा, असं काय करतेस तू? तू, मी, पप्पा आपण इथे झोपूया ना, छान छान मस्ती करूया. तेव्हा मग सई म्हणते की नाही, मला इथे अजिबातच झोपायचं नाही आहे. ठीक आहे, तू ऐकत नाही आहेस ना, मग मी माझ्या रूममध्ये जाते, मला इथे नाही झोपायचं आहे, असं म्हणून सई निघून चाललेली असते. त्याच वेळेला आता इथे सागर तिला थांबवतो आणि म्हणतो की 1 मिनिट, कोणालाही कुठेही जाण्याची काही गरज नाही आहे. आता मग सागर म्हणतो की मुक्ता, तुम्ही इथे झोपा, मी जातोय बाहेर, असं म्हणून आता मुक्ताला हे सगळं सागर जेव्हा बोलतो तेव्हा खूप वाईट वाटलेलं असतं. परंतु जेव्हा सागर हा जातो असं म्हणतो त्यावर सई त्याला काहीच बोलत नाही. सई गप्प बसलेली असते आणि या सगळ्यामुळे आता सागरला खूप आणखी हर्ट झालेलं असतं की आपली सई माऊ आपल्यावर अजूनही नाराज आहे, ती आपल्याशी अजूनही बोलायला तयार नाही, याचं त्याला मनोमन खूपच वाईट वाटत असतं. त्यावेळेला आता सई ही स्वतःची पाठ फिरवते आणि तिथे झोपून जाते. सागर हा रूमच्या बाहेर निघून जातो. आता मुक्ता ही सईच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि म्हणते की स्वामी, या लहानग्या जीवाला किती त्रास होतोय आणि एकदा लहान जीव रुसला की त्याला मनवणं खरंच खूप अवघड होऊन बसतं. स्वामी, या बालमनावर जो काही परिणाम झाला आहे, हिचं मन जे काही कोमजलंय त्याची कळी लवकरात लवकर खुलू दे आणि माझी सई माऊ ही पहिल्यासारखी होऊ दे. लवकरात लवकर ती हे जे काही चुकते आहे किंवा तिला असं वाटतंय की ती काही बरोबर आहे किंवा पप्पाच्या बाबतीत चुकते, हे सगळं काही व्यवस्थित होऊ देत आणि माझी सई माऊ पुन्हा एकदा पहिल्यासारखी हसती खेळती होऊ देत. या सगळ्याचा तिला खूप त्रास झाला आहे, असं मुक्ता आता मनातल्या मनातच विचार करत असते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला आता ती कुरवाळत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सई ही खूप नाराज असते आणि ती झोपायला आता निघालेली असते आणि डोळे बंद करून घेतलेले असतात. सागर आता बाहेर बसलेला असतो. त्याच्या डोळ्यातून थोडं का होईना परंतु पाणी येतं, कारण आपली सई माऊ ही आपल्याला लांब करते हे त्याला सहन होत नसतं आणि तो तिथेच बसलेला असतो. त्यावेळेला आता तिथे मुक्ता येते आणि मुक्ता ही सागरच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की सागर, हे बघा, तुम्ही शांत व्हा, मला कळतंय तुमची यावेळेला काय अवस्था झाली असेल ती, कारण सई माऊ तुमच्याशी बोलायला तयार नाही, याचा त्रास तर तुम्हाला होतच असेल हे मला समजतंय. तेव्हा मग आता इथे मुक्ता म्हणते की सागर, प्लीज थोडा वेळ द्या तिला, ती कन्व्हिन्स होतच आली आहे. काय ना, तिच्या मनावर खूप आघात झालेले आहेत आणि लहान मन आहे ते, इतक्या लवकर कन्व्हिन्स होण्यासारखं कसं असेल? तिच्या मनात इतकी खोलवर गोष्ट ती रुजून बसली आहे, इतका मनावर खोलवर जाऊन परिणाम झाला आहे की ती त्या गोष्टीतून लवकर बाहेर यायला तयार नाही आहे. त्यामुळे मग आता सागर म्हणतो की ठीक आहे मुक्ता, काहीच हरकत नाही आहे, मी या चुकीची शिक्षा भोगतोय. जी चूक मी अगोदर केली होती आणि बायको म्हणून मी सावनीशी लग्न केलं, तिचं ऐकलं, त्या चुकीची शिक्षा मी भोगतोय आणि म्हणूनच माझा पश्चाताप होतोय, तो माझ्या मुलांनाही सहन करावा लागतोय. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, प्लीज असं बोलू नका, तुम्ही काहीही चुकलेले नाही आहात, तुम्ही स्वतःला दोष देणं आधी बंद करा, यामध्ये तुमची काहीही चूक नाही आहे. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता, कशी चूक नाही आहे? अहो, चूक तर सगळी माझीच आहे ना, माझी सई माऊ माझ्यावर किती प्रेम करते, परंतु हे सगळं मी असं वागलोय तिच्या समोर आलं, त्यानंतर मग ती कायमची आतून तुटून गेली आहे आणि ते सगळं फक्त माझ्यामुळे झालं आहे, मी या सगळ्याला जबाबदार आहे, असं सागर म्हणत असतो. सागरला तर समजावत म्हणते की सागर, हे बघा, तुम्ही प्लीज अजिबात अशा प्रकारे खचून जाऊ नका, तुम्हीच जर खचलात तर मग सई माऊला कोण समजावणार? तुम्हाला माहिती आहे ही परिस्थिती सध्याची वाईट आहे, परंतु ही कायम राहणार नाही आहे. सागर, हे बघा, काही झालं तरीही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देव आहे आणि हे जे गैरसमजाचे व्रण आहेत ना, ते लवकरात लवकर दूर होतील. आपल्या सईमाऊच्या मनात हा जो काही गैरसमज निर्माण झाला ना, तो लवकरात लवकर दूर जाईल, मला त्याची पूर्णपणे खात्री आहे. आणि सागर, देवावर विश्वास ठेवा, देव सगळं काही व्यवस्थित करेल. आज असं घडलंय तर उद्या नक्कीच चांगलं होईल आणि सईमाऊला नक्कीच तुमची बाजू कधीतरी पटेल. म्हणून सागर, प्लीज देवावर विश्वास ठेवा, ही सगळी वेळही निघून जाईल, असं मुक्ता आता सागरच्या गालावर हात ठेवून त्याला समजवत असते आणि सागरलाही मुक्ताचं पटलेलं असतं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता ही सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवत असते. त्याच वेळेला सागर निघत असतो. मुक्ता म्हणते की सागर, 1 मिनिट थांबा आणि ती आता त्याच्या मागे मागे येते आणि म्हणते की सागर, बसा पटकन, ब्रेकफास्ट रेडीच आहे, हो मी तुम्हाला देते, गरमागरम पराठे रेडी आहेत. सागर म्हणतो की नको मुक्ता, मी निघतो.
मला ना इच्छा नाही आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर असं काय करताय? मला माहिती आहे की सध्याची सिच्युएशन वाईट आहे, परंतु असा अन्नावर राग घालून काय होणार आहे सांगा मला. म्हणून चला पटकन खाऊन घ्या, थोडंसं खा, नाहीतर तुम्हाला थोडं फ्रेश वाटेल, असं आता मुक्ताही सागरला म्हणते. त्याच वेळेला सागर म्हणतो की नको मुक्ता, खरंच नको, माझी ना इच्छाच नाही आहे. हवं तर मी नंतर खाईन, परंतु आता नको मला, असं सागर तिला बोलतो. आणि त्याचा चेहरा अगदी पडलेला असतो. आणि सागर म्हणतो की ठीक आहे, तुमचं चालू द्या, मी निघतो. त्यावेळेला आता मुक्ताचं सागर काही ऐकत नाही आणि बाहेर निघून जातो. त्यावेळेला आता मुक्ताला खूप वाईट वाटतं, परंतु ती पटकन किचनमध्ये जाते आणि सागरसाठी ती डबा पॅक करायला लागते. सागर हा बाहेर बसलेला असतो आणि स्वतःचे शूज वगैरे घालत असतो. त्याच वेळेला आता मुक्ता पटकन धावत बाहेर येते आणि म्हणते की सागर, हे घ्या तुमचा टिफिन, आणि हो, याच्यासोबत ब्रेकफास्ट देखील दिलेला आहे, त्यामुळे प्लीज ऑफिसमध्ये खाऊन घ्या गेल्या गेल्या, कसलाही विचार करू नका. त्यावेळेला सागर म्हणतो की ठीक आहे. मुक्ता म्हणते की सागर, मी मिहिरला विचारणार आहे हा क्रॉस चेक करून, खाऊन घ्यायचं आहे, असं म्हणून आता सागर तिथून निघतो. आणि मग इंद्रा येते आणि म्हणते की काय गं मुक्ता, सागऱ्या गेल्या का? तेव्हा तर ती म्हणते की हो गेलेत ते. मग ती म्हणते की अगं त्याने काही खाल्लं आहे की नाही? तेव्हा मग मुक्ता म्हणते की नाही, आता काही खाल्लं नाही, पण मी त्यांना डब्यामध्ये दिलं आहे, खातील ते, सांगितलं आहे मला त्यांनी. तेव्हा मग आता इथे मुक्ता म्हणते की सई मावशी पण मी बोलली आहे, सगळं काही व्यवस्थित होईल. एकदा का तो व्हिडिओ सापडला ना, सागर हॉस्पिटलमध्ये पेढे वाटतायत तो सईच्या जन्माच्या वेळेचा, मग सई ते बघून तिचा सगळा गैरसमज दूर होईल. तेव्हा मग इंद्रा म्हणते की हो ना, या लकीने पण तो व्हिडिओ कुठे ठेवला आहे ना काय माहिती, असं इंद्रा आता म्हणत असते. त्याच वेळेला इथे आता मुक्ताला लकी आवाज देतो आणि म्हणतो की वहिनी वहिनी लवकर ये. तेव्हा मग लकी मला ती विचारते की काय रे, काय झालं? तेव्हा तो म्हणतो की वहिनी, तो व्हिडिओ सापडला, दादूज जेव्हा हॉस्पिटलमध्ये पेढे वाटत होता तो. इंद्रा आणि मुक्ताला खूपच आनंद होतो. इंद्रा म्हणते की बरं झालं बाबा, दाखव आता तो व्हिडिओ एकदाचा. तेव्हा मग मुक्ता म्हणते की आता तुझ्यासाठी, ह्या व्हिडिओसाठी तुला काय हवं ते मी द्यायला तयार आहे. बरं तू व्हिडिओ हा टी व्हीवर सेट कर, तोपर्यंत मी सई माऊला घेऊन येते. मुक्ता आता सई माऊ जवळ येते आणि म्हणते की सई माऊ चल लवकर चल बाहेर. तेव्हा सई म्हणते की काय झालंय? तेव्हा ती सांगते की अगं, पप्पाचा तो व्हिडिओ आहे ना हॉस्पिटलमध्ये पेढे वाटतानाचा, तो लकी काकाला सापडलाय आणि तो तुला बघायचा आहे. तुला बघायचं आहे ना की तुझ्या पप्पाचं तुझ्यावर किती प्रेम आहे. चल तो व्हिडिओ दाखवतोय आता लकी काका. म्हणून आता ती म्हणते की खरंच. तेव्हा मग ती तिला बाहेर घेऊन जाते आणि मुक्ता म्हणते की लकी, तो व्हिडिओ आता तू प्ले कर. आणि लकी आता तो व्हिडिओ प्ले करतो आणि त्याच्यामध्ये आता सई माऊ तो व्हिडिओ बघत असते. आणि त्याच वेळेला त्या व्हिडिओमध्ये सागर असतो आणि तो कोणाकोणाला पेढे वाटत असतो, तो व्हिडिओ असतो. आणि सगळेजण हॉस्पिटलमध्ये आता सागरकडे बघत असतात. तेव्हा मग सई म्हणते की अगं पण हा व्हिडिओ तर व्यवस्थित नीट दिसत नाही आहे, क्लिअर, आणि पप्पा कुठे? ह्याने तर स्पेक्स लावला आहे, हा आपला पप्पा कसा? तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की अगं सई माऊ, आपल्या पप्पांना पहिले चष्मा लावायचा, अगं पहिले होता त्याला चष्मा, असं ती म्हणत असते. त्यानंतर मग आता सागर हा सगळ्यांना पेढे वाटतोय हे सगळं त्या व्हिडिओमध्ये दिसत असतं. नंतर तो व्हिडिओ काही क्लिअरच दिसत नसतो. म्हणून आता सई माऊ म्हणते की परंतु हा व्हिडिओ काही क्लिअर दिसत नाही आहे, आपण कसं समजायचं की हा पप्पाच आहे असं? तेव्हा मग मुक्ता तिला आयडिया देते आणि म्हणते की सई माऊ, एक काम कर तू, आता तुझी म्हणणं बरोबर आहे, तुला ना पप्पा बघायचं आहे ना तुझ्यावर प्रेम करतो की नाही ते, मग ना तू एक काम कर, तू ना आपल्या पप्पाची टेस्ट घे, म्हणजे तुला कळेल की पप्पाचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही. तेव्हा मग मुक्ताला ती म्हणते की टेस्ट? कसली टेस्ट? तेव्हा ती म्हणते की हे बघ, तुझ्या मनात जे काही प्रश्न आहेत ना, ते प्रश्न तू पप्पाच्या समोर विचार आणि मग त्याची तुझे प्रश्न आणि पप्पाचे उत्तर, मग बघूया आपण काय होतं ते. मग पप्पा तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतोय की नाही, त्यावरून तू ठरव की खरंच पप्पांचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही. त्यावेळेला मग आपली सई माऊ म्हणते की मुक्ताई, पण आपण एक काम करूया, चल आपण ना आत्ताच पप्पाच्या ऑफिसमध्ये जाऊया आणि मग तिथे जाऊन त्याला प्रश्न विचारूया. मुक्ता त्याला कॉल करते. तेव्हा सई थांबवते आणि म्हणते की नाही, पप्पाला यातलं काही सांगायचं नाही, आपण त्याला न सांगता ऑफिसमध्ये जाऊया. तेव्हा मग प्रॉमिस, असं सई तिला म्हणते. तेव्हा मुक्ता म्हणते की ठीक आहे पिंकी, प्रॉमिस. आणि मग दोघी एकमेकींना प्रॉमिस करतात आणि सागरला न सांगता ऑफिसमध्ये जाण्याचं दोघींचं ठरतं. तर इथे जो सावनीचा वकील असतो तो म्हणतो की मॅम, तुम्ही खूप मस्त जॉब केलेला आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं की सागरच्या हेतूविषयी शंका निर्माण करायची कोर्टामध्ये, परंतु मीडियासमोर ही इतकी सनसनाटी बातमी आणून तुम्ही तर फार मोठी केस आपल्या बाजूनेच केलेली आहे.
आणि ही केस आता आपल्या बाजूने खूप स्ट्रॉंग झालेली मी तुम्हाला सांगतो. आणि सागरच्या हेतूवर आता लोक शंका घ्यायला लागली आहेत आणि त्यांची जी काही इमेज आहे ती आता तुम्ही थोडीफार खराब केलेली आहे. त्यामुळे ही केस आता आपल्या बाजूने आणखी स्ट्रॉंग होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर जे काही केलं आहे की तुम्हाला म्हणजेच सागरला मुलगी नको होती हे सगळं जेव्हा तुम्ही मीडियामध्ये सांगितलं आहे, त्यामुळे त्या सागरची तर खूप आता बदनामी झालेली आहे. त्यामुळे खरंच खूप चांगली एक गोष्ट घडली आहे असं आता इथे तो वकील सांगत असतो. त्याच वेळेला मात्र सावनी म्हणते की झालं, तुमचं बोलून झालं असेल तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सागरचं तर आता मी मीडियामध्ये बदनामी केलेली आहे आणि त्यामुळे आपली केस आता स्ट्रॉंग होण्यामध्ये मदत झालेली आहे. आता ही केस स्ट्रॉंग झाली आहे, तशाचप्रमाणे तुम्ही आता या केसविषयी आणि आदित्यच्या कस्टडीविषयी स्ट्रॉंग पेपर्स तयार करा आपल्या बाजूने, जेणेकरून ही केस आपल्या बाजूनेच आपण जिंकलो पाहिजे आणि या केसला म्हणजेच आपण आपल्या बाजूनेच वळवून घ्यायचं आहे. आणि हो, त्या गोष्टीमध्ये नमूद करताना पेपर्समध्ये असं नमूद करा आणि माझ्या आणि आदित्यच्या कस्टडीसाठी म्हणजेच मेंटेनन्सची अमाऊंट सागरसाठी इतकी मोठी टाका की त्याची कंबर मोडली पाहिजे, त्या मुक्ता आणि सागरची कंबर मोडून गेली पाहिजे असं आता इथे ती सांगते आणि तो वकील आता निघून जातो. त्याच वेळेला मग आता सावनी विचार करत असते की नाही, काही झालं तरीही असं मी याला सोडणार नाही. सागर आणि मुक्ता, तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही आदित्यची कस्टडी इतक्या सहजासहजी मिळवू शकाल? नाही, अजिबात नाही. आणि मुक्ता, तू तर आता बघच की मी काय काय करते ते. तुला फार हौस होती ना मुलांच्या कस्टडीची, बघ आता तुमच्या दोघांची मी काय हालत करून ठेवते ते बघच. हे सगळं बघून तुमची काय हालत होईल तेच बघा. या सावणीशी तुम्ही जो काही पंगा घेतलाय ना, तो तुम्हाला खूप महागात पडणार आहे. तुम्हाला आदित्यची कस्टडी तर मिळणारच नाही, परंतु सई पण तुमच्या हातून निससते की काय, अशी परिस्थिती मी निर्माण करून ठेवणार आहे. आत्ता मला बघायचं आहे की मुक्ता नेमकं काय करू शकते. असं म्हणून आता इथे सावनी ही खुश होत असते आणि ती तिच्या प्लॅनिंगचा विचार करत असते. पुढे काय करायचं हा विचार आता इथे सावनीच्या डोक्यामध्ये सुरू असतो. तर मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सागर हा ऑफिसमध्ये असतो आणि एक त्यांचा बिझनेस कलीग आलेला असतो आणि तो म्हणतो की हे बघा मिस्टर सागर कोळी, हे खरं तर जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे हे मी तुम्हालाच देणार होतो, परंतु तुमची जी एक्स वाईफ आहे सावनी भोईर, त्यांनी मीडियामध्ये जे काही सांगितलं आहे त्यावरून हे कॉन्ट्रॅक्ट मला तुम्हाला द्यायला जमत नाही आहे असं इथे आता सागरला तो त्याचा बिझनेस कलीग सांगू लागतो. आणि इथे सागर हा अशा अवस्थेत असताना मुक्ता ही एका ठिकाणाहून बाहेर पडते आणि त्याच वेळेला आता हर्षवर्धन हा फोनवर बोलत असतो की सावनी, यू हॅव डन द व्हेरी गुड जॉब. तुला माहिती आहे की फार मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे, ते सागरच्या हाती हाती जाता जाता त्याच्या हातातून सटकलं आहे आणि ते काढून घेण्यात आलं आहे आणि याच्यामध्ये तू खूप मोठी गोष्ट केलेली आहेस, तुझ्यामुळे हे सगळं झालं आहे. खरंच. आता इथे हे सगळं बोलत असताना मुक्ताने ऐकलेलं असतं आणि मुक्ता म्हणते की याचा अर्थ यावेळेला सावनी ही एकटी नाही आहे, तर सावनीला हर्षवर्धनची देखील सोबत आहे असं म्हणून आता इथे मुक्ताच्या सगळं काही रहस्य समोर आलेलं असतं की सावनी आणि हर्षवर्धन मिळून हे सगळं प्लॅनिंग करत आहेत. आणि त्यानंतर इथे आता मुक्ता आणि सई दोघेजणही सागरच्या ऑफिसमध्ये जातात. तेव्हा मग आता मुक्ता ही तिथेच बसलेली असते आणि सागर हा म्हणतो की सई माऊ बोल ना, काय प्रश्न आहे. तेव्हा आता सई माऊ रडत रडतच विचारते की पप्पा, मला सांग, माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात लाडकी व्यक्ती कोण आहे. त्यावेळेला आता सागर उत्तर देतो की माझ्या लाडक्या सई माऊची मुक्ताई, बरोबर ना, असं ती म्हणते. त्याच वेळेला सागरला ती म्हणते की नाही, तू चुकीचं उत्तर दिलंयस. असं म्हणून आता मुक्ता ही तिच्याकडे बघतच राहते. आता इथून पुढे मुक्ता ही सागर आणि सईच्या नात्यामधला दुरावा कशाप्रकारे दूर करेल हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.